आज दिवसभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी चैत्यभूमी या ठिकाणी आलेले आहेत। अखंड देशातून बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने आलेले आहेत। मी सकाळपासून बऱ्याच आंबेडकर अनुयायांची मुलाखती घेतलेली आहे। आता या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते आदरणीय आदेशभाई जगदेणे आणि कलावंत चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते देखील आहेत आदेशभाई। त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे राजस्थान से हमारा ये बाबा साहब अम्बेडकर के मूवमेंट के लोग यहाँ पे आए हैं। इनके दोस्त हैं। साहब जी, आपका नाम क्या है? अशोक कुमार। अशोक कुमार, कहाँ से आए आप? श्रीगंगानगर जिले से, राजस्थान से आया हूँ। राजस्थान से आए, ओके। अभी कभी कभी आते हैं कि इस बार पहली बार आए? पहली बार आए सर, बहुत अच्छा लगा हमें। बहुत अच्छा लगा। बाबा साहब के विचार के बारे में आपका क्या सोच है? इधर आपके उधर के कैसा मूवमेंट चालू है? हमारा बहुत अच्छा सर, उधर सब युवा लोग हैं, पुराने लोग भी जानते हैं। बाबा साहब से सब कुछ हुआ है, नहीं तो कुछ नहीं था वहाँ। सब युवा लोग बाबा साहब आम्बेडकर का मूवमेंट में काम करते हैं? हाँ जी। बाबा साहब के मूवमेंट में काम करते हैं आप लोग? हाँ जी, कर रहे हैं ना। ओके। आपका कौन सा जिला है वो? श्रीगंगानगर जिला। ओके। आप साहब? हां, हे हिंगोलीतून बंधू आलेले आहेत। अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या अनुयायांचा अखंड देशभरातून प्रवास चैत्यभूमी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा चालू आहे। आदरणीय आदेशभाई जगदेणे साहेब, जय भीम। जय भीम। आपण मुंबईमध्ये आहात आणि आंबेडकरी चळवळीमध्ये, अन्याय अत्याचाराविरोधातल्या चळवळीमध्ये सक्रिय आहात। मला वाटतं अनेक समस्या समाजाच्या आहेत, कलावंतांच्या समस्या आहेत, जनतेच्या समस्या आहेत। आपल्याला काय वाटतं की नेमकं आपल्या आंबेडकरी चळवळीची दिशा काय असावी? आता आपले सर्व नेते मंडळी, सगळे समाज विखुरलेला आहे त्यांच्या पाठीमागे आणि आपली दिशाभूल झालेली आहे। तर कोणीतरी असा एक वक्ता, नेता आपल्याबरोबर समोर यावा आणि त्या समाजाला त्यांनी एक दिशा दाखवावी, हीच आमची सगळ्यांची, सर्व आंबेडकर चळवळींची, भक्तांची, त्यांच्या चाहत्यांची ही अशी अपेक्षा आहे। आदरणीय लवकरच कोणीतरी आमचा एक नेता होईल। आदेशबाईंप्रमाणे अखंड समाज चांगल्या मुवमेंटची, चांगल्या चळवळीची अपेक्षा करतोय। जय भीम। जय भीम।